सो हे गाईस, तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेमध्ये असाल. तर पुन्हा एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर गाईस, जस्ट मी आत्ता उठलो आणि कुणाचा फोन आला होता. तर जायचं आहे आपल्याला. जायची प्लॅनिंग होती पण गेलो नाही कारण की थोडा उशीर झाला. मग मी आता कुणाच्या शॉपला आलो आहे. कुणाला थोडा बाहेर गेला आहे, बोलत चल नुसतं काय करते तर ब्लॉग शूट करूया. तर मी 2-3 क्लिप काढेल. बघू आजचा दिवस कसं जातं. आज सुट्टी आहे मला कामावरनं, पण मला जेव्हा सुट्टी असेल नाही गाईस तर मी ब्लॉग करत जाईल ना. पहिल्यासारखे आपल्या यूट्यूब चॅनलला व्ह्यूज पण नाही जाते. प्लीज यार सपोर्ट कमी करायचा प्रयत्न ना करू. सपोर्ट तसा ठेवा जसा होता. बघत राहा अजून काय बघा. सर्व मूर्त्या तिकडे कुणाच्या शॉपमध्ये बसले असेल टेबलवर. काय ब्लॉग शूट करतो तर जसं मागच्या ब्लॉगला प्रेम दिलं होतं तसं प्रेम द्या गाईज यार. खूप कमी सपोर्ट आहे आपल्याला. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे यार. प्लीज सपोर्ट करा. नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग बघू कसा असणार आहे. एन्जॉय द ब्लॉग. विचार करत असाल का आपल्या पहिल्या व्हिडिओ क्वालिटीमध्ये ना आत्ताच्या व्हिडिओ क्वालिटीमध्ये खूप फरक आहे. तर फरक का मुळे तर पहिला आपला आयफोन होता. आयफोनमुळे असा व्हिडिओ येत होता. आता आयफोन नाही कारण की तो आयफोन आहे ना तो खराब झाला आहे. तर डिस्प्ले गेला आहे पूर्ण. तर म्हणून मी जो मोबाईल आहे माझ्याकडे आत्ता सध्याला मी त्याच्यामध्ये शूट करतो. जे काय असेल ते याच्यामध्ये थोडा बॅकग्राऊंडचा आवाज कमी येत असेल, थोडं व्हिडिओ क्वालिटी रन होत असेल तर प्लीज यार ॲडजस्ट करून घ्या यार. कारण की तो मोबाईलला खूप खर्च आहे. तो आपल्याकडून नाही होणार आहे. 28,000चा डिस्प्ले आयफोनचा, तर तो नाही बसू शकत आपण. डिस्प्ले गेला त्याचा. म्हणून आपण या मोबाईलने शूट करूया. जसं येईल तसा या मोबाईलची क्वालिटी. प्लीज यार थोडा ॲडजस्ट करा ना. ब्लॉग एन्जॉय करा. कुणाला फोन लावले आला भाई. मी याला फोन लावला, बोलला बघू लाईट गेले. लाईट जस्ट आताच गेले भाई. जाऊ नये पटकन. आमचा टाकल्या शेट. काय होतं टाकल्या शेट? बाकी सगळं मजेत. शेवण चकली एन्जॉय करू आता. कुणाला आलं तर शेवण चकली देऊन गेले वाटतं टकल्याला. ही आमची चंदुगिरी. यार माझ्या मोबाईलमध्ये काय खरंच खूपच म्हणजे ब्लॅक येते. ओ भाई रिंगण भाई तू तर तोंडातून काढतो ना. हे सर्व मी युट्यूबला टाकणार आहे. व्हॉइस बीज बंद होत नाही. तर बाई ज्यांना कोणाला मूर्त्या पाहिजेतील ना त्या कुणाच्या शॉपला आशेले गावची कमानी जस्ट सामनेच आपल्या. हे बघा कमानीच्या समोरच शॉप आहे. ज्यांना कोणाला पाहिजे असतील ना मूर्त्या इथून घ्या. अरे बस ना, ते धूप चालू दे ना यार. ते धूपची वाट लावली आणि मागातपासून बसलो होतो इकडं. तर आता चाललोय घरी. तर आता तर सोडतोय आपल्याला ब्लॉग पर डे ब्लॉग बनवता मी. हा का आता जाऊया घरी. कधीपासून बोर होत होतो, कधीपासून बसलेलं पुण्याला मीच होतो. आता जाऊया थोड्या वेळ घरी. थोड्या वेळ बसू. बघू आपल्या पोरांची कुठं जायची प्लॅनिंग आहे का. रस्ता जर भारी असतं तर बाबा. आपले इथे रस्ते यार सप्पत जाम खराब रस्ते. एवढे खराब रस्ते आहेत ना भाई. चालवायला म्हणजे फार जीव निघाल इथं. रिक्षावाल्यांचा आणि गाड्यावाल्यांचा तर जास्ती. बा आकाशी चंद्रचा ब्रेकच नाही लागला मागचा का. लोक विचार करत असेल याचा काय सीन आहे. व्हिडिओ काढत चालले. हे बघा रस्ते, बघा रस्ते भाई. रस्ता एवढा खराब रस्ता तुम्ही कुठंच नसेल बघितला.
दुपारपासून घरी होतो, निघूतपासून जेवलो बिवलो, थोडा झोपलेलो, आराम केला आज. नंतर उठलो, कपडे चेंज केले ना. आता जायचं आपल्याला 3 नंबरला, यायला काही कपडे आणि बुटे घ्यायचे आहेत. आज मी उल्हासनगरच्या मार्केटला चाललो आहे. ही आमची नानी. नाही पवा बिवाला नाही जायचा, डुबल्या बिबल्या. चला धबधब्यावर चला, माथेरेनला तिथे नाही, फिरायला जाऊ वरती. नानी भेटलेली, ती बोलत होती का जायचं फिरायला कुठेतरी. बघू फिरायला म्हणजे कुठं, बोलते रिसॉर्टला जायचं, बोलते पावसाळ्यामध्ये रिसॉर्टला यार. तरी बघूया, जायची प्लॅनिंग झाली तर आम्ही दोघं जाऊ, त्यांचे कोण घरातले असतील तरी जाऊ. ठीक आहे. आता आपल्याला जायचं 3 नंबरला सेंटर. आम्ही गेलो तर 3 नंबरला. मी सांगितलं तुम्हाला अशा प्रकारे जाणार आहे आम्ही 3 नंबरला कपडे घ्यायला. ते बघा मी तसं ही अशी पॅन्ट घेतली आहे, साधी सिंपल, आणि पॅन्ट आहे म्हणजे असं सेम कॉम्बो याच्यामध्ये. हे बघा शर्ट आणि पॅन्ट दोन्ही पण आहे. तर काहीच कपडे आणि हे सर्व घेऊन आलो. नंतर मी गेलो होतो आंटीच्या प्रॅक्टिसला शूट नाही केला, कारण की तिथं खूप सारे पोर असतात, त्यामुळे तिकडे शूट नाही केला. आता मी एकदा करेल तिकडे शूट, पूर्ण एक चांगला ब्लॉग शूट करेल, कारण की आता नुसतं मध्ये तर ब्लॉग शूट केले, मग तिथे आता लास्टच्या दिवशी करेल ब्लॉग शूट. तर आता सर्व झाला, आजचा होता माझा असा दिवस. भेटूया असं नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक टाटा बाय.